हॅलो फ्रेंड्स, पृथा फॅशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण 34 चेस्टनुसार कटोरी विथ योगपट्टी ब्लाउजचं आपण इथे ड्राफ्टिंग आणि कटिंग पाहणार आहोत। लक्षात घ्या, चेस्ट साईज जरी एक असली तरी सर्व साईजसाठी ही मेथड लागू आहे, त्यानुसार कटिंग करणार आहोत। ब्लाउज पीस मी पसरून घेतलेला आहे आणि त्याला घडी ही टाकून घेतलेली आहे। तर घडी कशी टाकायची ते इथे आता आपण बघणार आहोत। हा साधा ब्लाउज आहे, तर साध्या ब्लाउजवर आज आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग करणार आहोत। घडी टाकत असताना तुमची जेवढी चेस्ट आहे, जसं की इथे माझी 34 ची चेस्ट आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 8.5 इंच। तर 8.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन मी फोल्ड दिलेला आहे। आता याच्यानंतर जी उंची आहे ती तयार उंची 13 इंच आहे। 1 इंच ॲड करून 14 इंचावर इथे मी पॉईंट देत आहे। तुमची जेवढी उंची असेल तेवढी तुम्हाला इथे घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर आता इथे आपण शोल्डरचं माप टाकणार आहोत। तर शोल्डर आहे 5.25 इंच आणि आपण इथे आता एक लाईन काढून घेणार आहोत याप्रमाणे। त्यानंतर आता आर्म होलचं माप टाकायचं आहे। तर आर्म होलसाठी इथे मी 5.25 इंचावर एक पॉईंट देत आहे आणि जसं वर आपण शोल्डर घेतलं त्याचप्रमाणे खाली देखील आपल्याला एकदा चेक करायचं आहे आणि लाईन काढून घ्यायची आहे। आता याच्यानंतर आपण चेस्टचं माप टाकणार आहोत। तर 34 चेस्टनुसार त्याचा चौथा भाग होतो 8.5 इंच आणि 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन घेतलेली आहे। आता तुम्ही इथे 2 इंच शिलाई मार्जिन घेतली तरी चालेल, इथे मी 1.5 इंच घेतलेली आहे। फक्त 1 इंचापेक्षा इथे कमी घ्यायची नाही शिलाई मार्जिन आणि लाईन इथे काढून घ्यायची आहे। तर आता याच्यानंतर आपण कमरेचं माप टाकणार आहोत। तर 28 ची कंबर आहे, तिचा चौथा भाग होतो 7 इंच। 1 इंच डाटसाठी असं म्हणून 8 इंचावर मी पॉईंट दिलेला आहे। तर तुम्हाला देखील तुमच्या कमरेचा चौथा पार्ट इथे घेऊन आणि पॉईंट द्यायचा आहे, प्लस तुमची जी शिलाई मार्जिन असेल ती, आणि वरचे 2 पॉईंट आणि खालचे 2 पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत याप्रमाणे। आता याच्यानंतर आपण मुंढ्याचं माप टाकणार आहोत। आता हा पाठीमागचा भाग आहे, बॅक पार्ट आहे, म्हणून इथे मी 1.5 इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि वरती आपल्याला शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच सोडायचं आहे आणि हा जो अर्धा इंचाचा पॉईंट दिलेला आहे त्या पॉईंटवरून आपल्याला कौशेप काढायचा आहे। तर जिथपर्यंत चेस्ट पॉईंट आहे तिथपर्यंत आपल्याला हा कौशेप न्यायचा आहे। आता हा माझा 15चा पूर्ण आर्महोल आहे, तर त्याचं अर्ध होतं 7.5 इंच। तर माझं बरोबर इथे 7.5 इंच आलेलं आहे। तुम्हाला देखील मोजून घ्यायचं आहे। आर्महोलचं कटिंग आपलं परफेक्ट असणं गरजेचं आहे, म्हणजेच स्लीव जोडत असताना प्रॉब्लेम्स येत नाही, जर तुमचं स्लीवचं कटिंग देखील प्रॉपर असेल तर। आता इथे मी गळारुंदी जी आहे ती 2.5 इंच घेतलेली आहे। पाठीमागचा जो माझा गळा आहे तो संपूर्ण गळा 9 इंच आहे। अर्धा इंच याच्यामध्ये ॲड करून मी 9.5 इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि जसं वर आपण 2.5 इंच घेतलं तर खाली आपण तुमची जर गळारुंदी तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही इथे जास्त घेऊ शकता। जसं मी इथे 2.25 इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि बॉक्स काढून घेतलेला आहे। आता जसा गळा आहे तसा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गळ्याचा शेप देऊ शकता। जसं इथे मी गोल घेतलेला आहे याप्रमाणे। आता याच्यानंतर आपण इथे बघा, मी 1.5 इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि त्याच्या आधी आपल्याला इथे टक्ससाठी मार्किंग करायचं आहे। तर जेवढी कंबर आहे त्याच्या अर्ध इथे करायचं आहे सेंटर पॉईंट काढून, आणि वर तुम्हाला जेवढा गळा आहे त्याच्या खाली आपली लाईन आली पाहिजे। आणि इथे मी 4 इंच घेतलेला आहे, दोन्ही बाजूला अर्धा इंचाचं पॉईंट देऊन आणि टक्ससाठी लाईन काढलेली आहे। आता जो आपण 1.5 इंचाचा पॉईंट दिलेला आहे तो इथे आपल्याला जोडून घ्यायचा आहे याप्रमाणे। आणि वरच्या दिशेला बघा, आता हा आपला डीप गळा आहे, तर आपल्याला इथे 1/2 इंच म्हणजे 0.25 इंचावर एक आपल्याला शोल्डर स्लोप द्यायचा आहे आणि लाईन काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपलं बॅक पार्टचं इथे ड्राफ्टिंग हे झालेलं आहे। तसं मी इथे लिहून देखील घेत आहे। आता आपण हे कट करून घेणार आहोत। बॅक पार्टचं आपलं ड्राफ्टिंग आणि कटिंग हे दोन्ही झालेलं आहे। आता आपण फ्रंट भागाचं ड्राफ्टिंग आणि कटिंग करायला घेऊया। तर इथे बघा, मी फॅब्रिक ऑलरेडी पसरून घेतलेलं आहे, म्हणजेच फोल्ड दिलेला आहे। आता याच्यावर आपण माप टाकणार आहोत। तर इथे आधी आपल्याला अर्धा इंचावर पॉईंट देत आणि एक लाईन काढून घ्यायची आहे हुक आणि आयपट्टीसाठी। हे आधीच आपल्याला सोडायचं आहे आणि लाईन काढून घ्यायची आहे। आता इथे उंचीमध्ये आपल्याला बॅक पार्टपेक्षा फ्रंट भागाला
1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. जसं की बॅकपार्टला आपण 14 इंचावर पॉईंट दिलेला आहे, तर इथे आपल्याला 15 इंचावर पॉईंट द्यायचा आहे, म्हणजेच 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे शिलाई मार्जिनसाठी. आता बॅकपार्ट इथे मी ठेवलेला आहे, जिथे आपण हुक आणि आईपट्टीसाठी आउटलाईन जी आहे त्याच्यावर ठेवलेला आहे आणि 1 इंच खाली मी सोडलेला आहे. आता हा आपला कटोरी विथ योगपट्टी ब्लाऊज आहे, तर याच्यासाठी आपण इथे 1 इंचाचं एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, कारण आपलं योगपट्टी जोडत असताना इथे आपल्याला 1 इंचाची शिलाई मार्जिन लागणार आहे. ते मी स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. आता बॅक पार्ट इथे ठेवल्यानंतर आपल्याला जे पॉईंट्स आहेत, म्हणजे शोल्डर आणि गळारुंदीचे पॉईंट्स प्लस आपले फिटिंगचे पॉईंट्स, हे आपल्याला इथे द्यायचे आहेत. आणि कमरेचा जो पॉईंट आहे ते आपण इथे माप टाकताना देणार आहोत. तर आता इथे फक्त जेवढी हाईट आहे त्याचं मी इथे मार्किंग करत आहे आणि तो लक्षात घ्या 1 इंच आपण इथे सोडलेला आहे. बॅक पार्टपेक्षा फ्रंट भागासाठी 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आता आपण बॅक पार्ट ठेवून पॉईंट्स दिलेले आहेत ते एकदा चेक करूयात. बघा 5.25 इंचावर बरोबर पॉईंट आलेला आहे आणि 2.5 इंचावर गळारुंदीचा पॉईंट बरोबर आलेला आहे आणि इथे लाईन काढून घ्यायची आहे. त्यानंतर आर्महोल जे आहे ते 5.25 इंचावर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आणि लाईन काढून घ्यायची आहे. तर यानंतर आपल्याला आता चेस्टचा जो पॉईंट आहे तो बरोबर आहे की नाही ते चेक करायचं आहे. तर 8.5 इंचावर इथे पॉईंट माझा बरोबर आलेला आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि इथे देखील लाईन काढून घ्यायची आहे. आता याच्यानंतर आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर कंबर जी आहे ती 28ची आहे, त्याचा चौथा भाग होतो 7 इंच आणि 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन सोडायची आहे आणि दोन्ही पॉईंट आपल्याला वरचे 2 आणि खालचे 2 असे जोडून घ्यायचे आहेत. आता याच्यानंतर आपण आर्महोलसाठी इथे पॉईंट देणार आहोत. आता हा फ्रंट भाग आहे म्हणून आपण 1 इंचावर पॉईंट दिलेला आहे. वरती 0.5 इंच सोडायचं आहे आणि कर्व शेप काढायचा आहे चेस्ट पॉईंटपर्यंत. तर चेस्ट पॉईंटपर्यंतच आपल्याला मोजायचं आहे. इथे देखील 7.5 इंचच आलं पाहिजे माझं, तर ते बरोबर आलेलं आहे. तुम्हाला देखील मोजून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर गळारुंदी जी आहे जो आपण पॉईंट दिलेला आहे ते 2.5 इंच बरोबर आहे. पुढचा गळा माझा 6 इंच प्लस 0.5 इंच मार्जिन घेऊन 6.5 इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि 2.5 इंचच इथे मी गळारुंदी खालच्या बाजूला घेतलेली आहे आणि बॉक्स काढून घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला योगपट्टीसाठी पॉईंट द्यायचा आहे. तर इथे सर्व साईजसाठी तुम्ही 3.5 इंचावर पॉईंट दिला तरी चालेल. त्यानंतर या बाजूला देखील आपल्याला 3.5 इंचावरच पॉईंट द्यायचा आहे आणि ही लाईन काढून घ्यायची आहे याप्रमाणे. आता याच्यानंतर वरती 1 इंच घेऊन आणि आपल्याला कर्व शेप काढायचा आहे याप्रमाणे. तर योगपट्टीचं मार्किंग आपलं इथे झालेलं आहे. आता याच्यानंतर आपण टक्स पॉईंट देणार आहोत. तर माझं 36चं फुल बस्ट आहे, त्याचा चौथा भाग होतो 9 इंच प्लस 0.5 इंच इथे मी शिलाई मार्जिन ॲड करून 9.5 इंचावर पॉईंट देणार आहे, कारण मी इथे ऑलरेडी 1 इंच शिलाई मार्जिन खाली घेतलेलं आहे. तर 9.5 इंचावर मी पॉईंट देत आहे. तुमचा जेवढा फुल बस्ट आहे त्याचा चौथा भाग करून तुम्हाला इथे पॉईंट द्यायचा आहे, प्लस त्याच्यामध्ये 0.5 किंवा 1 इंचाचं शिलाई मार्जिन ॲड करून. आता याच्यानंतर बघा जो टक्स पॉईंट दिलेला आहे तिथे मी आता त्याच्यावरच एक डॉटेड लाईन काढून घेतलेली आहे, कारण खालची लाईन डार्क आहे म्हणून वरची मी थोडी डॉटेडमध्ये ती काढलेली आहे समजावी यासाठी. आता इथे आपल्याला फुल बसचा 6वा भाग काढायचा आहे. जसं की माझं इथे फुल बस जे आहे ते 36 आहे, 36 आहे, त्याचा 6वा भाग होतो 6. तर याप्रमाणे 6 इंचावर मी पॉईंट दिलेला आहे. तुम्हाला देखील तुमच्या फुल बसचा 6वा भाग काढून आणि पॉईंट द्यायचा आहे. आता इथे बघा इथून आपल्याला चेस्ट साईज 28 to 38 पर्यंत इथे 2 इंच घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला 40 ते 42 पर्यंत 2.25 इंच घ्यायचं आहे आणि 42 ते 46 पर्यंत इथे 2.5 इंच घेतलं तरी चालेल. तर आता इथे बघा मार्किंग आपल्याला कसं करायचं आहे. इथून वर 1 इंचावर पॉईंट द्यायचा आहे सर्व साईजसाठी. जर तुमचा 7 किंवा 7.5चा गळा असेल तर तुम्ही 1.25 इंचावर पॉईंट दिला तरी चालेल. तर इथे मी 1 इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि आता हे 3ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत याप्रमाणे. आणि खाली जी आपली योगपट्टीची जी लाईन आहे तिथपर्यंत ही कटोरी वाढवायची आहे, म्हणजे पॉईंट वाढवायचा आहे. आता यानंतर ड्राफ्टेड कटोरीमध्ये टेप याप्रमाणे ठेवायचा आहे आणि सेंटर पॉईंट काढायचा आहे. 3 इंच माझं इथे आलेलं आहे आणि लाईन खाली इथे योगपट्टीपर्यंत जोडायची आहे. याप्रमाणे तुम्हाला देखील तुमच्या कटोरीचं सेंटर पॉईंट काढून आणि योगपट्टीपर्यंत लाईन काढून घ्यायची आहे. माझा गळ्याचा शेप इथे काढायचा राहून गेला तर तो इथे मी काढून घेत आहे. तुम्हाला जर चौकोनी गळा हवा असेल तर तुम्ही चौकोनी देखील ठेवू शकता आवडीप्रमाणे. तर अशा प्रकारे आपलं
कटोरी विथ योगपट्टी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग हे झालेलं आहे. आता हे मी इथे कट करून घेणार आहे. तर इथे कटिंग देखील करून झालेलं आहे. योगपट्टी, कटोरी आणि साईड पट्टी. तर अशा प्रकारे आपला 34 चेस्टनुसार कटोरीचं इथे कटोरी ब्लाऊजचं कटिंग हे करून झालेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला कटोरी कशी वाढवायची ते आपण इथे बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी कापड इथे पसरून घेतलेलं आहे. ते थोडं क्रॉसमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. याप्रमाणे क्रॉसमध्ये ठेवल्यामुळे काय होतं की कपडा देखील आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी जास्त तिथे मिळतो. तर बघा मी क्रॉसमध्येच कटोरीला ठेवलेला आहे. दोन्ही बाजूला आपल्याला जो कपडा आहे त्याचा स्पेस जास्त मिळत आहे. कटोरीला कापडावर ठेवल्यानंतर चॉकने तिला ती जशी आहे त्याप्रमाणे आपल्याला तिला काढून घ्यायची आहे. आता यानंतर बघा जे आपण कटोरीवर सेंटर पॉइंट दिलेले आहे ते देखील आपल्याला इथे द्यायचे आहेत याप्रमाणे. आता हा जो पॉइंट आहे तो तुम्ही टोकदार वस्तूने देखील प्रेस करून दिला तरी चालेल. आता इथे संपूर्ण कटोरी जर मोजली तर ते 6.5 इंच होईल, कारण आपलं अर्धा इंच हुक आणि आयपट्टीचं देखील याच्यामध्ये ॲड आहे. तर त्यासाठी आपण इथे हे 2 पॉइंट दिलेले आहेत सेंटर पॉइंट, आणि इथे आता लाईन काढून घ्यायची आहे. जर तुम्ही असं टेप ठेवून जर पॉइंट काढायला गेला तर ते 6.25 इंच येईल माझ्या चेस्ट म्हणजेच फुल बस्टनुसार. तर तुमचं देखील ते वेगळं येईल, म्हणून आपल्याला इथे आधीच पॉइंट द्यायचा आहे. आता इथे आपल्याला किती वाढवायचं आहे, स्मॉल साईज असेल तर तुम्ही इथे 1 इंचावर पॉइंट दिला तरी चालेल. त्यानंतर मीडियम साईज असेल तर तुम्हाला इथे 1.25 इंचावर पॉइंट द्यायचा आहे, जसं इथे माझी मीडियम साईज आहे. आणि जर लार्ज साईज असेल तर तुम्ही इथे 1.5 इंच घेऊ शकता. तर अशा प्रकारे इथे मी 1.25 इंचावर पॉइंट दिलेला आहे. आणि आता हे लाईन इथे काढून घेत आहे. तर आता याच्यानंतर आपल्याला खाली किती घ्यायचं आहे, तर इथे बघा की हे आधीच 2 इंच आहे आणि खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. तर इथे देखील आपल्याला जर स्मॉल टू मीडियम साईजपर्यंत म्हणजे 28 टू 38 पर्यंत आपल्याला इथे 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि 38च्या पुढे म्हणजे 46 पर्यंत तुम्हाला इथे 2 इंच किंवा 1.5 इंच साईजनुसार वाढवायचं आहे. आता इथे लाईन मी काढून घेतलेली आहे. हे पॉईंट आता आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. कटोरी ब्लाऊजच्या सर्व साईजसाठी ही पद्धत लागू आहे कटोरी वाढवण्यासाठी. फक्त इथे तुमचे जे मेजरमेंट आहे ते चेंज होणार आहेत. आता इथे वर मी 1/2 इंच घेतलेला आहे. जर तुम्ही डायरेक्ट लाईन काढली 1/2 इंच न घेता तर तुमची कटोरी इथे छोटी पडेल शिलाई मारल्यानंतर, म्हणून 1/2 इंच आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर इथे देखील आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे. आता वरचा 1/2 इंच ते खाली आपण तुम्ही जेवढं घेतलेलं आहे, जसं मी इथे 1.25 इंचापर्यंत माझा तो पॉईंट तिथे जाऊन जोडला जाणार आहे. तर तुमचं जेवढं असेल साईजनुसार तेवढं तुम्हाला घ्यायचं आहे. आता जेवढं आपण 1.25 इंच मी इथे घेतलेलं आहे तर तेवढे मी तिथे दोन्ही साईडला पॉईंट देऊन आणि टक्स टाकून घेतलेला आहे. याप्रमाणे तुमचं जेवढं असेल तेवढं तुम्हाला इथे टाकायचं आहे. आता बघा हे माझं इथे आता 3.25 इंच आलेलं आहे. अशा प्रकारे आपली इथे मूळ कटोरी वाढवून झालेली आहे. जर तुम्ही याप्रमाणे कटोरीचं ड्राफ्टिंग आणि कटिंग केलं तर तुमची कटोरी कमी पडणार नाही आणि जास्तही होणार नाही. आता इथे आपल्याला कवशेप द्यायचा आहे, जो आपला मूळ कटोरीला होता त्याप्रमाणे. तर अगदी थोडासा आपल्याला इथे 1/2 इंचावर एक कवशेप देऊन आणि कट करायचा आहे. तर अशा प्रकारे इथे मूळ कटोरीमधून वाढीव कटोरी आपली इथे तयार आहे. तर इथे बघा टक्स पॉईंट इथे जोडवून मी आता नॉचेस देत आहे, म्हणजे शिलाई मारत असताना ते आपल्याला लक्षात येईल यासाठी. आता यानंतर जी दुसरी कटोरी आहे ती देखील हिच्यावर ठेवायची आहे आणि प्रेस करायचं आहे. प्रेस केल्यामुळे
या कटोरीवरचं जे मार्किंग आहे ते दुसऱ्या कटोरीवर उमटतं. जसं की इथे ठळक उमटलेलं नाही आहे, पण खडूने आपण ते डार्क करायचं आहे. आणि आता इथे बघा, हे 1.25 इंचाचं मार्किंग जे आहे ते आपल्याला प्रॉपर इथे करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण स्लीव्सचं ड्राफ्टिंग करणार आहोत. तर 4 फोल्ड कापड मी घेतलेलं आहे, 7.5 इंच मुंढा आहे. त्यानंतर कॅफाईट जी आहे ती 2.5 इंच इथे निघालेली आहे, 1.5 इंच वरच्या बाजूला शिलाई मार्जिन. आणि स्लीव्स लांबी जी आहे ती 4 इंच घेतलेली आहे आणि वरती मी लाईन काढून घेतलेली आहे. आता याच्यानंतर 5.5 इंच माझा दंडघेर आहे आणि याच्यावरती देखील 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि हे पॉईंट इथे जोडून घ्यायचे आहेत. स्लीव्सवर जर तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता. अगदी डीपली एक्सप्लेनेशनसह मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आता इथे आपलं स्लीव्सचं ड्राफ्टिंग हे झालेलं आहे आणि मी कट करून घेत आहे. तर आपल्याला पाठीमागच्या मुंढ्यापासून कट करायचं आहे अशा प्रकारे. आता याच्यानंतर आपल्याला जो पुढच्या मुंड्याचा कप शेप आहे तो देखील इथे कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 34 चेस्टनुसार कटोरी विथ योगपट्टी ब्लाऊजचं आपलं ड्राफ्टिंग आणि कटिंग दोन्हीही झालेलं आहे. मूळ कटोरी कशी वाढवायची हे देखील आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक चेस्ट साईजनुसार कटोरी कशी कट करायची हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.